बेरोजगारीमुळे प्रत्येक तरुण नैराश्यग्रस्त आयुष्य जगत असताना दिसत आहे। या नैराश्यातून अनेक जण टोकाचं पाऊल उचलतात। 12वीत टॉप केलेल्या आणि सध्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत असलेल्या दीपकने भयानक मार्ग निवडला आणि हा मार्ग तुम्हाला सुद्धा एक मोठा धक्का देईल, कारण की त्याने तो मार्ग निवडलेला आहे। त्याला स्पर्धा परीक्षेत यश मिळत नसल्याने तो निराश होता। यातच त्याने आपल्या कुटुंबातील तिघांची निर्गुण हत्या केली। मृतांमध्ये आरोपीची आई कमलती दुर्वे, वडील राजू आणि धाकटा भाऊ दिलीप यांचा समावेश आहे। एवढंच नव्हे तर या नराधमाने घरातील पाळीव मांजरालाही मारून टाकले। या घटनेने संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण पसरले असून आरोपी रात्रभर त्या मृतदेहाच्या शेजारीच बसून होता। बैतालू जिल्ह्यातील ही घटना आहे। 20 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री ही घटना घडली। आरोपी दीपक याने आपल्या 5 वर्षाच्या भाच्यावरही म्हणजे विजयवर हल्ला केला, मात्र तो मुलगा वेळीच लपल्याने त्याचे प्राण वाचले। सकाळी जेव्हा एक गावकरी काही कामासाठी त्याच्या घरी गेला तेव्हा त्याला घरात रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह दिसले। त्याने तातडीने पोलिसांना माहिती दिली। पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून दरवाजा उघडला तेव्हा आतल्या भयानक दृश्यामुळे पोलिसही चक्रावून गेले। आरोपी दीपकची पार्श्वभूमी पाहिली तर तो अत्यंत हुशार विद्यार्थी होता आणि चक्क 12वीत त्याने टॉप केले होते। गेल्या 3 वर्षापासून तो सरकारी नोकरीसाठी स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता, मात्र यश मिळत नसल्याने त्याने आणि वाढत्या दबावामुळे तो नैराश्यात होता, अशी माहिती समोर आलेली आहे। तो मानसिकदृष्ट्या अस्थिर झाल्याची शक्यता वर्तवली जात असून पोलीस त्या दिशेने तपास करत आहेत। हत्येनंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून फॉरेन्सिक टीम घटनास्थळावरून पुरावे गोळा करत आहे। पोलिसांनी दीपकला वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात नेले असता तिथेही त्याने मोठा धुमाकूळ घातला। त्याने रुग्णालयातील सामानाची तोडफोड केली आणि पोलिसांशी झटापट केली। त्यांची हिंसक अवस्था पाहता त्याला उपचारासाठी ग्वाल्हेरच्या मानसिक रुग्णालयात पाठवण्यात आलेलं आहे। आता हीच परिस्थिती सर्वत्र आहे, भारतात आहे, महाराष्ट्रात सुद्धा आहे। अनेक जे विद्यार्थी आहेत प्रचंड मेहनत करतात, अभ्याससुद्धा करत आहेत, परंतु जी काही महाराष्ट्राची किंवा भारताची आजकालची एज्युकेशन परिस्थिती चालू आहे, म्हणजे अनेक लोकांना जॉब मिळत नाही, वाढती लोकसंख्या आहे, अशा कारणांमुळे विद्यार्थ्यांमध्ये नैराश्य येत आहे आणि त्यामुळे अनेक लोक वेगवेगळे टोकाचं पाऊल उचलत आहेत। त्यामुळे मग या मुलांनी सुद्धा एक वेगळंच टोकाचं पाऊल उचललेलं आहे। अक्षरशः सर्व कुटुंबाला त्यांनी संपवलेलं आहे। घरातील मांजर जी होती मांजरीला सुद्धा त्यांनी संपवलेलं आहे। एकूणच सर्व प्रकरण पाहता नक्कीच त्याच्यावरती मानसिक तणाव आल्यामुळे त्याचे संतुलन बिघडलेलं असावं असंच अनेकांचं मत येत आहे, कारण की अशा प्रकारचं कृत्य त्याने केलेलं आहे। अशा प्रकारे ही संपूर्ण घटना घडलेली आहे। मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्याची शक्यता प्राथमिक तरी वर्तवली जात आहे। पुढे प्रकरणात काय होतं हे तुम्हाला नक्कीच कळेल। अशा प्रकारे ही घटना घडलेली आहे। तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं, तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। गुन्हेगारी वाचना चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या।